पंतप्रधान नरेंद्र मोदी ऑस्ट्रेलियामध्ये दाखल झालेत. ब्रिस्बेन विमानतळावर मोदींचं ऑस्ट्रेलियाच्या परराष्ट्र मंत्रालयातल्या अधिकाऱ्यांनी स्वागत केलं. ब्रिस्बेनमध्ये आजपासून 2 दिवस चालणाऱ्या G20 समिटमध्ये ते सहभागी होतील. 17 तारखेला सिडनीमध्ये ते जातील. तिथे अन्य कार्यक्रमांबरोबरच अल्फॉन्सो अरेनामधील त्यांची जंगी सभा हा आकर्षणाचा विषय आहे. भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांची 125वी जयंती सरकार साजरी करणार आहे. सरकारकडून अनेक कार्यक्रमांचं आयोजन यावेळी करण्यात येणार आहे. दिल्लीत भाजपचं सरकार आल्यानंतर सुनंदा पुष्कर यांच्या संशयास्पद झालेल्या मृत्यूचा तपास वेगानं सुरू झाला आहे. दिल्ली पोलिसांनी मृत्यूच्या दिवशी दिल्ली विमानतळावर येणाऱ्या प्रवाशांची यादी अधिकाऱ्यांना मागितली आहे. एक्साईज ड्युटीत वाढ झाल्यानं पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रति लिटर ₹1.5 वाढ होणार आहे. अनब्रँडेड डिझेलवरील एक्साईज ड्युटीत 1.46 पैशांवरून ₹2.96 तर ब्रँडेड डिझेलमध्ये ₹3.75 वरून ₹5.20 प्रति लिटर एवढी वाढ झाली आहे. तर अनब्रँडेड पेट्रोलवरील एक्साईज ड्युटी वाढल्यानं पेट्रोल डिझेलच्या किमतीत वाढ होणार आहे. दुसऱ्यांदा गरम केलेल्या जेवणातून कॅन्सर आणि हार्ट अटॅक येण्याची भीती अधिक असल्याचं एका संशोधनातून पुढे आलंय. भारतातील 3 मेडिकल कॉलेजने केलेल्या अभ्यासातून ही माहिती समोर आली. त्यामुळे दुसऱ्यांदा जेवण गरम करताना सावध राहा. एका बेबी हत्तीनं चक्क 14 सिंहांचा हल्ला परतवून लावल्याचा एक व्हिडिओ समोर आला. दक्षिण आफ्रिकेतील एका नदी किनारी 14 सिंहांनी एका बेबी हत्तीवर हल्ला केला. एवढ्या सिंहांनी एकदम हल्ला केल्यानं हत्तीचा आता बळी जाणार असंच वाटत होतं. मात्र या बेबी हत्तीनं सिंहावरती जोरदार प्रतिहल्ला केल्यानं जंगलचे राजे म्हणवणाऱ्या सिंहांना माघार घेत परतावं लागलं. दक्षिण आफ्रिकेतील जांबिया जंगलात ही फाईट झाली. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.